आज वसंत पंचमीच्या मुहूर्तावरती विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा संपन्न होतो आणि त्यासाठी विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचं मंदिर आकर्षक अशा फुलांनी खरं तर सजवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आपण बघू शकतो की आज हा विठ्ठलाचा गाभारा आहे. विठ्ठलाचा गाभारा जे रुक्मिणी मातेचा असेल, त्याचबरोबर मंदिराच्या इतर भागांना देखील जवळपास 4 ते 5 टन फुलांचा वापर करून हे मंदिर सजवण्यात आलेलं आहे. आपण बघू शकतो की पुण्याचे जे विठ्ठल भक्त आहे भारत भुजबळ यांच्या वतीने खरं तरी विठ्ठल रुक्मिणी मंदिराची सजावट करण्यात आलेली आहे. आता आपण जर बघितलं तर हे 16 खांबे आहे. विठ्ठल मंदिराची 4 खांबे असेल. वेगवेगळ्या भागांना खरं तर झेंडू, ऑर्किड, लाल गुलाब, पिवळा गुलाब अशा वेगवेगळ्या 30 ते 40 प्रकारच्या फुलांनी खरं तर या सजावट करण्यात आलेली आहे. या सजावटीकरता जवळपास 20 ते 25 कारागीर काल रात्रीपासूनच खरं तर या सजावटीचं काम करत होते. पण बघितलं असेल की जवळपास 11 ते 12च्या दरम्यान हा विवाह सोहळा करता संपन्न होणार आहे. त्यासाठी विठ्ठल मंदिरामध्ये असलेला जो सभागृह आहे, हा सभागृह देखील आकर्षक अशा देशी विदेशी फुलांनी खरं तर सजवण्यात आला होता. आपण तर बघितलं पहाटेपासूनच खरं तर भाविकांनी जागा मिळावी मंदिरात विवाह सोहळ्यासाठी म्हणून गर्दी केली होती. 6 वाजल्यापासून राज्याच्या विविध भागातून असंख्य भाविक खरं तर पंढरपूरमध्ये आता दाखल झालेले देखील आपल्याला पाहायला मिळतं. एकंदरीतच 11 ते 12च्या दरम्यान हा विवाह सोहळा खरं तर आता संपन्न होणार आहे. आणि आज जर बघितलं तर आजपासून ते रंगपंचमीपर्यंत विठ्ठलाला खरं तर पांढरा पोशाख परिधान करण्याची परंपरा आहे. त्यामुळे आजपासून विठ्ठलाला पांढरा पोशाख देखील परिधान केलेला आपल्याला पाहायला मिळतं. याच पोशाखामध्ये विठ्ठलाचं जे देखणं रूप आहे हे अतिशय सुंदर असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन विनोद सह रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.